गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्रमोद, तुमचा फायनान्शियल स्टोरी टेलर. आपण या आठवड्यात घडलेल्या सरत्या आठवड्यात घडलेल्या काही महत्वाच्या आर्थिक विश्वातल्या घडामोडींचा आढावा घेऊ. सगळ्यात पहिले जो आढावा घ्यायला पाहिजे तो आहे आपलं टॅक्सेशन. टॅक्सेशन हे कशासाठी असतं? आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपल्या सरकारांची डेफिनेशन ऑर्गनायझेशन विच इज वर्किंग फॉर अ वेलफेअर स्टेट म्हणून आहे. वेलफेअर स्टेट म्हणजे सर्व नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा देणे आणि जे दुर्बल घटक आहे त्यांच्याकडे अधिकचे लक्ष देऊन त्यांचे अपलिफ्टमेंट करणे. याच्यासाठी जे काही सरकारला पैसे लागत असतात ते पैसे सर्वसामान्य नागरिकांकडनं ते टॅक्स रूपी घेत असतात. आता तुम्ही समजून घ्या की हे टॅक्सेशन कसं आहे. हे टॅक्सेशन अर्निंग वर पण आहे आणि हे टॅक्सेशन स्पेंडिंग वर पण आहे. अर्निंग वरचं टॅक्सेशन हे डायरेक्ट टॅक्सेस आहेत, ज्याला इन्कम टॅक्स म्हणता येईल, आणि स्पेंडिंग वरचं टॅक्सेशन हे अनेक प्रकारचं आहे, ज्याला आपण जीएसटी म्हणता येईल किंवा कॅपिटल गेन टॅक्स म्हणता येईल. तर या गोष्टीमध्ये आता आपण जर का असा विचार केला की हायेस्ट टॅक्स ब्रॅकेटमध्ये सध्या काय आहे, तर 30% तर सरसकट आहेच आहे. तर हायेस्ट जे काही 1 करोड आणि त्याच्या वरचे जे काही कमाई करणारे ज्याला आपण म्हणूया इंडिव्हिज्युअल्स आहेत, त्यांना साधारण सगळे सेंटेजेस आणि सेस पकडून 42% पर्यंत टॅक्स पडतो. आणि जे काही स्पेंडिंग आहे, स्पेंडिंग मध्ये आपल्याला जर का आपलं बेसिक नीड्स वरचं स्पेंडिंग आहे ते 12% टॅक्स होतं. जे मध्यम नीडच्या स्पेंडिंग आहे 12% जीएसटी टॅक्स होतं. जे मध्यम नीडच्या स्पेंडिंग आहेत त्याला 16% टॅक्स होतं. जे लक्झरी नीड्स आहेत आपल्या ते 28% टॅक्स होतं. हे झालं आपलं स्पेंडिंग वरचं टॅक्सेशन. त्याच्यानंतर आपण काही गुंतवणूक जरी केली त्या गुंतवणुकीवर आपल्याला इंटरेस्ट टॅक्स द्यावा लागतो. टीसीएस टॅक्स कलेक्शन ऍट सोर्स होतं. किंवा शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो, लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो. आता शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स या बजेटच्या डेफिनेशन नुसार 20% आहे. तर शॉर्ट टर्म गेन 2 वर्षाच्या कोणत्याही असेट क्लास असो, म्हणजे त्याच्यात गोल्ड आलं, डायमंड आलं, लँड आलं, शेअर्स असं, म्युच्युअल फंड असो, कोणतेही असेट क्लास असो, ते जर का तुम्ही 2 वर्षाच्या कमी होल्ड केलं आणि तुम्हाला जर का फायदा झाला तर तुम्हाला ते 20% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यायचा आहे. आणि ते जर का तुम्ही 2 वर्षाच्या नंतर सेल ऑफ केलं आणि जो काय तुम्हाला गेन झाला ते तुम्हाला 12.5% त्या लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यायचा आहे विदाउट एनी इंडेक्सेशन. आता हे सगळं जर का पाहिलं तर आपण अत्यंत जगाचे जर का विचार केला तर प्रगत देशांच्या श्रेणीमध्ये जवळजवळ आलेलो आहोत. सर्वात जास्त टॅक्सेशन कॅनडा आणि काही युरोपियन देशांमध्ये 52 ते 55% आहे. आपलं आता 42-43 पर्यंत आपण टच झालेलो आहोत. पण या प्रगत देशांमध्ये आणि आपल्यामध्ये आता काय फरक आहे? या दोघांमधला फरक आपला असा आहे की प्रगत देशांमध्ये टॅक्सेशन जरी जास्त असलं तरी तेथे एक सिनियर सिटीजन साठी एक सोशल सिक्युरिटी नेट आहे. काही आरोग्य सेवा आहेत, काही ट्रान्सपोर्टेशनचे विषय आहेत, तिथे त्यांना सोयी सवलती मिळतात. आपल्या देशात अजून तसं नाही आहे. सगळे सिनियर सिटीजन्स, सगळे वयोवृद्ध लोक आजही त्यांच्या कुटुंबियांवर अवलंबून राहतात किंवा ज्यांनी खूप अगदी व्यवस्थितपणे प्लॅन केलं ते स्वतः स्वयंपूर्ण देखील असतात. जे चांगल्या सेवेमध्ये होते, शासकीय सेवेमध्ये, ते व्यवस्थित जगतात, त्यांना पेन्शन असते किंवा त्यांनी स्वतःच त्यांची पेन्शन प्लॅन केलेली असते. कारण की 2005 नंतर त्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना आज पेन्शन नाहीये. त्यांना त्यांचाच कॉर्पस निर्माण करायचा आहे आणि उर्वरित आयुष्य सेवे पश्चात उर्वरित आयुष्य जगायचं आहे. तर आता आपल्याला या गोष्टीकडे गव्हर्नमेंटला न्यावं लागेल. एक लोकशाही देश आहे, याच्या जन दबावाच्या माध्यमातून की टॅक्सेस तर आपण घेतोय पण त्याचा सोशल सिक्युरिटी काय आहे नंतर, जेणे आयुष्यभर व्यवस्थित स्वतः गव्हर्नमेंटचे टॅक्सेस भरलेले आहेत. तर हा एक विचार करण्याचा मुद्दा आहे. असो, दुसरा मुद्दा आहे एक चेंजिंग ॲपिटाईटचा. भारतीय समाज सायकीचा एक चेंजिंग ॲपिटाईट स्वतः रिझर्व्ह बँकेने आणि सेबीने एक रिपोर्ट जारी केलेला आहे. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे
की बँकेतल्या एफडीचा ओघ कमी झालेला आहे आणि सगळा ओघ म्युच्युअल फंडाकडे आलेला आहे आणि म्युच्युअल फंडाकडे ओघ हा SIP मार्गाने जास्त आलेला आहे. आता मला साधारण आपल्या भारताची अर्थव्यवस्था ओपन झाली 1991 ला. 1991 पासूनचा मला कार्यकाळ अगदी स्पष्ट आठवतो की आपण सिस्टमॅटिकली कॉमन माणसाला शेअर मार्केट मध्ये आणि विशेषतः म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टिंगसाठी प्रेरित केलेलं आहे, उत्तेजित केलेलं आहे, त्या दिशेने नेलेलं आहे. आज हे म्युच्युअल फंड आहे तो सही आहे वगैरे जाहिराती आहेत. एक कॅव्हिएट असतं त्याच्यात, नाही असं नाही. म्युच्युअल फंड्स आर ओपन टू मार्केट रिस्क, थिंक केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. हे जरी असलं तरी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, गव्हर्नमेंट बँक्स, पोस्ट ऑफिसचे इंटरेस्ट रेट इतके कमी आहेत की ते आपलं इन्फ्लेशन पण बीट करत नाही. त्यामुळे IQ माहितीनुसार, थोडंफार स्वतःचा ओन रिसर्च नुसार, इतरांची सक्सेस स्टोरीने प्रेरित होऊन लोक म्युच्युअल फंडाकडे आलेले आहेत. हा म्युच्युअल फंड हा बऱ्यापैकी सध्या अनरेग्युलेटेड सेक्टर आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण की त्याचे जे काही असेट मॅनेजमेंट कंपनीज आहेत किंवा त्याचे जे काही फंड मॅनेजर्स आहेत ते काय हे करत आहेत, ते नेमकं कसं आपला फंड वापरत आहेत, त्याच्यात फारशी अजून क्लॅरिटी नाहीये. त्याच्या रिटर्न्स बद्दल फारशी क्लॅरिटी नाहीये, हे देखील तेवढंच सत्य आहे. तर या देखील गोष्टीकडे आपण शासनाला लक्ष देण्यास प्रेरित केलं पाहिजे आणि अजून त्याच्यात ट्रान्सपरन्सी आली पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींमधनं आता ज्याला आपण म्हणता येईल जमाना खरंच खूप बदलत आहे, खूप आपल्याला सावध राहावं लागत आहे. त्यातल्या त्यात जे 50+ चे लोक आहेत ज्यांना त्यांच्या स्वतःच्या सोशल सिक्युरिटी नेट, त्यांच्या पत्नीची सोशल सिक्युरिटी नेट, मुलांवरचं अवलंबित्व किती ठेवायचं, शासनाचं कोणतेही पाठबळ नसताना स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, या सगळ्या गोष्टींची विचार करायची वेळ आलेला आहे. कारण की तुम्ही जितकं कमवाल ते जवळपास अर्धे रक्कम, जर का तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे टॅक्सेस भरायचे आहेत तर तुम्हाला अर्धी रक्कम 45%, 42%, बहुधा 50-52% देखील भविष्यात जाईल, ही तुम्हाला टॅक्स रूपाने गव्हर्नमेंटला द्यायची आहे. तर हे सगळं आपल्याला याचा विचार करायची वेळ आलेली आहे. आणि राहिला शेअर मार्केटचा प्रश्न. शेअर मार्केट तर सध्या अत्युच्च पातळीवर आहे, नेव्हर सीन अशा लेव्हल्सला आहे. निफ्टीने परवाच 25,000 क्रॉस केलेला आहे. सगळे म्हणजे माइंड बॉगलिंग फिगर्स आहेत. काळजीपूर्वक इन्व्हेस्ट करावं लागणार आहे, खूप अभ्यास करून इन्व्हेस्ट करावं लागणार आहे. त्यामुळे अखंड सावधान राहणे हेच आपल्या हातात आहे. धन्यवाद. कीप इफेक्टिंग. गुड डे.